ऑफ माऊली कोचिंग क्लासेस मी प्रसाद दारुंटे तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आज आपण घेणार आहे अपूर्णांक. 8वा चॅप्टर नवोदयचा 8वा चॅप्टर अपूर्णांक, त्याच्यातला स्वाध्याय 8.1. त्याच्यातला पहिला क्वेश्चन, 3/11 अधिक 4/11 वजा 5/11 कंस पूर्ण गुणाकारात 7/11 वजा 6/11 हे सोडवल्यावर मिळणारे उत्तर. आता काय करायचं, आपल्याला हे सोडवायचंय. मग आता आपण काय करणार, तुम्हाला बेरीज वजाबाकी मी शिकवलीच. बेरीज वजाबाकी जसं गुणाकार. आता काय, 3/11 कंसात अधिक 4/11 वजा 5/11 कंस पूर्ण गुणाकारात 7/11 वजा 6/11. आता काय करायचं, 11 काय आहे, आपण काय शिकलो तर बेरीज वजाबाकी करताना छेद काय करायचा, एकदाच लिहायचा. छेद काय केला, एकदाच लिहिला. तिन्ही ठिकाणी छेद काय समान आहे, तर छेद काय करायचा, एकदाच लिहायचा. आता काय करायची, अंशाची बेरीज वजाबाकी. मग 3 अधिक 4 वजा 5 कंसात गुणिले छेद काय इथं पण समान. 11 काय आहे, छेद समान. छेद काय करायचा, एकदाच लिहायचा. छेद काय केला आपण, एकदाच लिहिला. अंशाची काय करायची, वजाबाकी. 7 वजा 6. आता खाली काय येणार, छेदस्थानी 11 जसेच्या तसे. छेदस्थानी 11 तसेच तसे. आता 3 अधिक 4 काय झाले, 7. 7 मधून 5 गेले, उरले किती, 2/11. किती, 2/11. जास्त संख्या असल्यावरती कंस द्यायचा. कमी संख्या असेल तर कंस, एकच संख्या असेल तर कंस नाही पण दिला तरी चालतो. 2/11 गुणाकारात 7 मधून 1 गेला, उरला किती, 1. छेदस्थानी 11 जसेच्या तसे. छेदस्थानी 11 जसे तसे. आता गुणाकार करताना आपण मी काय सांगितलं होतं, अंशाचा गुणाकार करायचा व छेदाचा गुणाकार करायचा. 2 1 2. 2 1 2. 11 गुणिले 11 121. 2/121 हे उत्तर आहे का बघा पुढे. 2/121 ऑप्शन सी. आता बघूया दुसरा क्वेश्चन. हे लिहून घ्या सर्वांनी. आता बघणार आपण सेकंड क्वेश्चन, स्वाध्याय 8.1 मधला दुसरा क्वेश्चन. पहिला बघितला आपण, दुसरा क्वेश्चन. आता क्वेश्चन काय, 1 इज इक्वल टू 1/24 वजा 1 अधिक 7/24. आता इथं काय, कोणी म्हणाल हे अधिक चिन्ह आहे, तुम्ही म्हणशाल इथं काहीच नाहीये, जसं इथं 1 दिलेला आहे तसं नाही, इथं अधिक चिन्ह आहे. आता असा क्वेश्चन आल्यावरती काय सोडायचं, 24 1 म्हणजे काय करायचं, हा 24 काय करायचा, 24 गुणिले 1 वजा 1 छेद 24 जसाच्या तसा वजा 1/1 घेऊन टाकायचा. हा छेदस्थानी 1 लिहिला किंवा नाही तर घ्यायचा. अधिक 7/24 इज इक्वल टू 24 गुणिले 1 24 1 24 बेरीज करायची. 24 1 24 अधिक 1 25/24 25/24 वजा दोन्ही ठिकाणी आता काय, छेदस्थानी अधिक 7/24. आता इथं काय आलेलं आहे, 7/24. आता दोन्ही ठिकाणी काय, छेदस्थानी 24 आहे. तर मग आपल्याला 1च्या जागेवर पण काय करायचं, छेदस्थानी 24 आणायचं. तर मग हा 1ला काय करायचं, 24 ने गुणायचं. 1 गुणिले 24 छेदस्थानी
1 गुणिले 24. आता छेदस्थानी 24 आणायचं म्हटल्यावरती 24 ने गुणायचं, पण 24 ने एका संख्येला नाही गुणता येत. तर काय करायचं, छेदस्थानी आणि अंशस्थानी दोन्ही ठिकाणी 24 ने गुणून घ्यायचं. 25/24 वजा 24 × 24 छेदस्थानी 24 अधिक 7/24. आता काय आलं, तिन्ही ठिकाणी 24 छेदस्थानी आलं. छेद जर सारखा असेल तर आपल्याला काय करायचं, छेदस्थानी काय 24 आले. छेद जर सारखा असेल तर काय करायचं, बेरीज वजाबाकी जिथं जे दिलेलं आहे ते. आता काय छेद काय इथे घेतो, छेद काय सारखा, छेद काय करायचा एकदाच लिहायचा 24. छेद काय करायचा एकदाच लिहायचा 24. अंशाची काय करायची, जिथं बेरीज दिलेली तिथं बेरीज, जिथं वजाबाकी दिलेली तिथं वजाबाकी. 25 वजा 24 अधिक 7. 25 वजा 24 अधिक 7 इज इक्वल टू 25 मधून 24 गेला 1 अधिक 7 उरले किती 8/24. उरले किती 8/24. आता ह्या दोन्ही संख्येला कितीने 8 ने भाग जातो. मग काय करायचं, 8 ने भाग देऊन घ्यायचा. 8 1 8 8 3 24 1/3. हे काय आलं आपलं उत्तर. 1/3 आहे का आपल्या उत्तरात, 1/3 आहे. उत्तर किती आलं 1/3. आता बघूया तिसरा क्वेश्चन. हा आहे आपला पुढील आविष्काराला सरळ रूप द्या. हा आहे आपला क्वेश्चन नंबर 3. आता याला सोडवताना मध्ये काय वजा हे चिन्ह, तर मग इकडचे अलग सोडून घ्यायचं, इकडचं अलग सोडून घ्यायचं, नंतर वजा चिन्हाच्या हे करायचं. जसं की याला ही कंस देऊन घ्या आणि याला ही कंस द्या. आता पुढे सोडवता हा कंस पहिला सोडून घ्यायचा, नंतर हा कंस सोडवायचा आणि मध्ये वजा चिन्ह जसाच्या तसं. आता काय करणार 12 1 म्हणजे काय करणार 12 गुणिले 1 प्लस 11 छेदस्थानी 12 गुणाकारात 7/12 वजा चिन्ह जसाच्या तसं कंस पूर्ण. आता काय करणार वापस 12 1 12 अधिक 7 12 गुणिले 1 अधिक 7 छेदस्थानी 12. आता हे कसं येतंय तुम्हाला कळालं का, 12 गुणिले 1 अधिक 7 असं सोडवतो आपण, गुणिले 5/12 हे सोडवलं आपण. आता 12 गुणिले 1 12 1 12 12 आणि 11 किती झाले 23/12 23/12 गुणिले 7/12 याला कंस पूर्ण वजा 12 1 12 12 आणि 7 किती झाले 12 आणि 7 19/12 19/12 गुणिले 5/12 हे झालं का आता कंस इथं पण पूर्ण इज इक्वल टू 23 गुणिले 7 23 गुणिले 7 7 3 21 उरले 2 7 2 14 2 16 163 छेदस्थानी 12 हे काय करायचं गुणाकारात अंश अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार 23 7 161 आणि 12 12चा 144 12 12चा 144 वजा एकच संख्या असेल तर कंस नाही पण दिला तरी चालतो 19 5 9 5 45 उरले 4 5 1 5 5 आणि 4 95 95/12 12चा 144 काय केलं आपण इथं पण अंश अंशाचा गुणाकार आणि इथं छेदाचा गुणाकार 161/44 वजा 95/44 अपूर्णांकाची वजाबाकी करताना आपण काय करतो छेद काय करतो एकदाच लिहितो तर मग छेद काय करणार 144 एकदाच लिहिणार छेद लिहिला एकदाच अंशाची काय करायची वजाबाकी 161 - 95 इज इक्वल टू 144 जशाच्या तसे 144 जशाच्या तसं 161 - 95 6
डॉट 6. उत्तर किती आलं 66/144. उत्तर किती आलं 66/144. आता याला काय होईल भाग जाईल. याला काय होईल भाग जाईल. याला किती भाग जाईल बरं 144. याला द्यायचं 6 ने भाग. 6 एकी 6, 6 एकी 6, छेदस्थानी 6 दुने 12, 6 दुने 12, उरले किती 2. 26 चौक 24. उत्तर किती आलं 11/24. 11/24. चला तर बघू चौथा क्वेश्चन. आता आपलं चौथा क्वेश्चन काय. एक सामना अर्धा तास चालतो. ह्या वेळेचा 1/10 वेळ टाइम आउट घेतला जातो तर टाइम आउट किती मिनिटाचा असेल. म्हणजे काय अर्धा तास. अर्धा तास म्हणजे काय अर्धा तास इज इक्वल टू 30 मिनिटे. अर्धा तास म्हणजे किती 30 मिनिटे. 30 मिनिटाचा 1/10 वेळ टाइम आउट. टाइम आउट म्हणजे काय जसं एखादा सामना खेळ चाललाय त्याच्यामध्ये जो फ्री टाइम असतो म्हणजे एक वेळ दिलेला असतो आपल्याला त्या वेळा म्हणतात टाइम आउट. किती आहे अर्धा तास म्हणजे 30 मिनिटे. 30 मिनिटाचा 1/10 वेळ टाइम आउट दिला तर आता सोडवायचं कसं. किती 30 मिनिटे म्हणजे किती 30. किती 30/1. छेदस्थानी काहीच नाही म्हणजे किती 1. गुणाकारात किती गुणाकारात 1/10. कितीचा 1/10 वेळ टाइम आउट दिलेला आहे. इज इक्वल टू आता काय करायचं अंशाचा अंशाशी गुणाकार छेदाचा छेदस्थानी गुणाकार. 10 एक 10, 30 एक 30. शून्याला शून्य कट झाला. किती शून्याने शून्य कट केला. उत्तर किती आलं 3 मिनिटे. 3 मिनिटे. 30 मिनिटाच्या याच्या खेळा सामन्यामध्ये 3 मिनिटाचा टाइम आउट मिळाला. उत्तर किती आलं आपलं 3 मिनिटे. असाही इथं भाग देऊ शकतो 10 एक 10, 10 त्रिक 30. असाही भाग देऊ शकतो. 0 कट केला तरी उत्तर येतं 3 मिनिटे. चला तर बघूया पाचवा क्वेश्चन आपला. आता आपण घेतोय हा क्वेश्चन 1.1/24 अधिक 1 वजा 1.1/24 या सर्व रूप दिल्यावर काय उत्तर मिळेल. आता हे दिलेले आपल्याला ऑप्शन. आता आपल्याला काय घ्यायचंय क्वेश्चन. तर मग आता घेणार काय आपण. आता हे तर आपण मागच्या क्वेश्चन मध्ये शिकलो होतो. काय केलं आपण 24 गुणिले 1 अधिक 1 छेदस्थानी हा 24 जसाच्या तसा. छेदस्थानचा 24 जसाच्या तसा अधिक 1 हा काय 1 त्याला छेदस्थानी 1 लिहिलं तरी काय प्रॉब्लेम येतो का नाही येत. असा क्वेश्चन मध्ये जर 1 आला त्याला छेद 1 लिहिलं तरी काही होत नाही. उत्तरात काही चेंजेस येत नाही. तो काय 1च आहे. वजा 1/24 वजा 1/24. मग आता आपल्याला काय माहितीये का दोन्ही ठिकाणी काय इथं पण छेदस्थानी 24 आहे इथं पण छेदस्थानी 24 आहे. मग आपल्याला इथं छेदस्थानी 24 आणण्यासाठी काय करावं लागेल. इथं जर 24 आले तरच आपले छेद काय होते समान होते. मग आपल्याला काय करावं लागेल मधल्याला काय करावं लागेल 24 ला गुणावं लागेल. काय करावं लागेल 24 ने गुणावं लागेल. पण 24 ला नुसतं छेदस्थानी 24 ला गुणता येईल का नाही. तर मग अंशालाही 24 ने गुणावं लागेल. म्हणजे कसं 2 मिनिटे समजून घ्या. आता काय करणार आपण आता याला सोडून घ्यायचं आपण. 24 एक बॉर्डमॅचच्या नियमानुसार 24 एक 24 अधिक 1 म्हणजे काय आलं 25. 25/24
हा काय आलं, याला सोडून घेतला आपण. 24 एक 24 अधिक आहे 25, छेदस्थानचा 24 जसाच्या तसा अधिक. याला काय करावं लागेल आपल्याला, याला काय करावं लागेल, छेदस्थानी 24 आणण्यासाठी काय करावं लागेल, दोन्ही छेदस्थानी आणि अंशस्थानी काय करावं लागेल, 24 निघून आवावं लागेल. मग 1 गुणिले 24 आणि छेदस्थानी 1 गुणिले 24, 1 गुणिले 24 वजा 1/24 वजा 1/24. मग आता याचं काय होईल बरं, हे पहा 25/24 काय आलंय, 25/24 जसाच्या तसा अधिक 24 एक 24 छेदस्थानी 24 एक 24 आलं, छेदस्थानी 24 आलं वजा 1/24 वजा 1/24. आता तिन्ही ठिकाणी छेद काय आले, समान झाले आपले. तर मग छेद जर समान असेल तर आपल्याला काय करायचं, छेद काय करायचा, एकदाच लिहायचा. छेद काय आहे 24, 24 काय केला, एकदाच लिहिला. 25 अधिक 24 25 अधिक 24 वजा 1, 25 अधिक 24 वजा 1. आता याला सोडून घेतला आपण. हा 24 जसाच्या तसा, हा छेदस्थानचा 24 जसाच्या तसा. आता काय आलं 25 24 मधून 25 आणि 24 किती होतात, 40 49 मधून 1 गेला, उत्तर किती आलं 48/24. उत्तर द्या, लक्ष द्या बाळांनो या क्वेश्चन वरती. आता इकडे बोर्डवरती लक्ष द्या, सोडू नका. आता काय आपण मागच्या क्वेश्चन मध्ये शिकलोच होतो, 24 गुणिले 1 काय करायचं, याचा याचा गुणाकार याची याची बेरीज. 24 गुणिले 1 अधिक 1 छेदस्थानी हा 24 जसाच्या तसा अधिक हा 1, याला छेदस्थानी 1 घेतला तरी काही प्रॉब्लेम नाही. हा 1 काय अंशस्थानी, याला छेदस्थानी 1 लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. वजा 7/24 काय बाळा, ओके थांब, बरोबर येत बघ. काय आलं 7/24 इज इक्वल टू. आता इथं काय करलं ना आपल्याला, छेदस्थानी इथं पण 24 आहे, इथं पण 24 आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल, इथं छेदस्थानी 24 आणावं लागेल. काय करावं लागेल, इथं छेदस्थानी 24 आणावं लागेल. इथं छेदस्थानी 24 आणल्यावरती आपल्याला काय होईल, बेरीज वजाबाकी करायला सोपं जाईल. तर मग काय करायचं, याला काय करावं लागेल, छेदस्थानी 24 आणण्यासाठी काय करावं लागेल, छेदस्थानी आणि अंशस्थानी काय करावं लागेल, 24 निघून आवावं लागेल. 1 ला काय करावं लागेल, 24 निघून आवावं लागेल. तर उत्तर काय येईल आपलं, छेदस्थानी 24. नुसतं छेदस्थानी 24 निघून जमन का, तर नाही. तर मग छेदस्थानी आणि अंशस्थानी दोन्ही ठिकाणी काय करावं लागेल, 24 निघून आवावं लागेल. तर पहिले याला सोडून घ्या, 24 एक 24 24 आणि 1 किती होतात 25, 25/24 25/24 अधिक 1 ला आणि छेदाला काय करायचं, अंशाला आणि 1 ला काय करायचं, अंशस्थानी 1 आणि छेदस्थानी 1 ला काय करायचं, 24 निघून यायचं. 1 गुणिले 24 छेदस्थानी 1 गुणिले दिसायला 1 मिनिट. आता काय आलं, 1 गुणिले 24 1 गुणिले 24 छेदस्थानी आणि अंशस्थानी काय केलं, 24 निघून वजा 7/24 जसाच्या तसा आलं का. 25/24 25/24 अधिक 24 एक 24 छेदस्थानी 24 एक 24 वजा 7/24 7/24. आता हा काय छेद काय, प्रत्येक ठिकाणी काय समान आहे, छेद काय आहे समान आहे. तर छेद काय करायचा, एकदाच लिहायचा 24. छेद काय करायचा, एकदाच लिहायचा. छेद समान आहे, छेद काय करायचा, एकदाच लिहायचा. 25 आता वरच्या अंशाची काय करायची, बेरीज वजाबाकी. तर 25 अधिक 24 वजा 7, 25 अधिक 24 वजा 7, 25 आणि 24 किती होतात 49. 49 मधून 7 काढा, 25 आणि 24 49, 49 मधून 7 गेले किती 42/24 42/24. आता 42 आणि 24 ला भाग कितीने जाईल बरं, कोणत्या पाड्यात 42 आणि 24 आहे,
42 आणि 24 किती वाढते 6च्या. मग 6 ने याला काय होईल, दोन्ही संख्येला 6 ने भाग जातो म्हणून काय करायचं, 6 ने भागून द्यायचा. 6 साती 6 साते 42, उत्तर किती झालं 7. आणि 6 चोक 24, 6 चोक 24, उत्तर किती आलं 7/4. उत्तर किती आलं 7/4. ऑप्शन नंबर बी 7/4.